तर इथे ना फायनली आम्ही पुण्यावरून जेजुरी पोहोचलो होतो आणि खूप भारी वाटत होतं, कारण माझी खूप दिवसाची इच्छा होती जेजुरी जायची आणि ती आज ना पूर्ण झाली होती. त्यामुळे आणि यांचं इकडे नवरीला असं चालवणं चालू होतं, हे बघून मला पण खूप जास्त आश्चर्य वाटत होतं. कारण पायऱ्या खूप जास्त उंच होत्या आणि ती ना एक एक पाऊल पाऊल करून मस्त अशा पायऱ्या चढत होती. पहिल्यांदाच गेलो होतो, त्यामुळे काय करावं काय नाही हे पण सुचत नव्हतं आणि सर्वजण म्हणत होते उचलून घ्या, म्हणून मग त्यांनी ना मला पण उचलून घेतलं होतं आणि फायनली ना आम्ही मंदिराजवळ येऊन पोचलो. तिथे पोचलो आणि त्याच्यानंतर ना तिथे भंडारा वगैरे पण टाकायचा होता. तर इथे भंडारा टाकला आणि समोरनं मंदिराजवळ गेलो आणि तिथे पण भंडारा वगैरे टाकून घेतला. मासादेवी आणि बाणूदेवीची ओटी भरायची होती, त्यामुळेच मग इथेच समोरच ओटी वगैरे भरून घेतली. कारण रेव खूप जास्त रडत होती, म्हणून मग मासादेवी आणि बाणूदेवीची इथेच ओटी भरली. आत काही दर्शनाला गेलो नाही. लगेच आम्ही ओटी वगैरे भरून खाली आलो. थोडंसं रेवला शांत केलं आणि त्याच्यानंतर मग तिथेच प्रसादाचा पेढा वगैरे घेऊन घेतला. रेवसाठी काही खेळणी घ्यायची होती, म्हणून मग डमरू वगैरे घेऊन घेतलं तिच्यासाठी. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.